तील शिक्षण पद्धती कधी सुधारणार? आणि सध्या आमदार प्रशांत बंब ज्या पद्धतीने या शिक्षण विभागाच्या मागे हात धुवून लागलेत, या पद्धतीने आपल्या मतदारसंघातील म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघातील शिक्षकांच्या बाबतीत त्यांनी जी एक कडक पावलं उचललीत, त्यामुळं या शिक्षकांच्या बुडाला का लागली? का निर्माण झालंय सावटाचं वातावरण? का देतात शिव्या शिक्षक त्यांच्या नावाने? का बोंबलतायत त्याच्या नावाने? असे अनेक प्रश्न आता पटलावर सुरू झालेले. एक आमदाराने जरा जागरूकता दाखवली की त्या विभागातल्या ज्या विभागावर त्यांनी दृष्टिक्षेप टाकला त्या विभागात एकदम भूकंप निर्माण होतो, हे आता जनतेला कळू लागलंय. लोकप्रतिनिधीला या संविधानाने कोणत्या पद्धतीने असीमित अधिकार दिलेत आणि खऱ्या अर्थानं कार्यपालिकेला वटणीवर कशा पद्धतीने आणायचं हे प्रशांत बंब यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यामुळेच आता शिक्षक मागून जोरजोरात बोंबलू लागलेले आहेत. त्यांच्या बुडाला लागलेली आहे आणि त्यांच्या बुडाला लागल्यामुळं आता कर्तव्य पारयंता कशा पद्धतीने पूर्ण करायची, आपली टीईटीच्या व्यतिरिक्त अजून एक परीक्षा आपल्याला देऊन आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना किंवा आपल्या मतदारसंघातल्या जनतेला आपल्याला उत्तर द्यायचंय. या प्रश्नाच्या कोड्यामध्ये आता प्रत्येक शिक्षक हा गंगापूर तालुक्यातला शिक्षक प्रश्नाच्या घेऱ्यात अडकलाय. आणि जर अशा पद्धतीनं बाकीच्या लोकप्रतिनिधींनी जर जाग दाखवली, आपल्याला ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी आपली जागरूकता निर्माण केली आणि त्यांच्या मताच्या दानाला जर खऱ्या अर्थाने जागले, तर महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये किती बदल होतील की या संदर्भातल्या विश्लेषणाच्या संदर्भातून आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरतो, असं आमचे परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने शिक्षण प्रणाली आणि शिक्षण व्यवस्था त्या सुदृढ राहिल्या तर देशाचा विकासाला सगळ्यात मोठी चालना मिळेल, अशी ही भूमिका दाखवली. परंतु ज्या पद्धतीने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या ज्या आपल्या महापुरुषांनी ज्या परिस्थिती आम्हाला निर्माण करून आमच्या विकासाची पंख आम्हाला लावण्याचा प्रयत्न केला, नंतरच्या काळामध्ये या विकास पंखांना कशा पद्धतीने छाटत गेले आणि विशेष करून शिक्षण विभागाची जी अवस्था आहे ती बाजारीकरण करून स्वतःच्या मक्तेदारांसाठी ही शिक्षण व्यवस्था वापरण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे तर कुणाचंच लक्ष नाही. शिक्षक येतात कधी, जातात कधी, करतात काय, कशा पद्धतीने वागतात. फक्त हजेरी पटावर हजेरी लागण्यापुरतं जर परिस्थिती निर्माण झाली तर या शिक्षकांसाठी खूप काही चांगले दिवस आहेत. आज शासनाने ज्या पद्धतीच्या भूमिका या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात मांडल्यात आणि खऱ्या अर्थानं शिक्षण माफियांनी ज्या पद्धतीने या जिल्हा परिषद शाळेंचे 3 तेरा वाजवलेत, कारण की शिक्षण माफिया हे नेमके कोण आहे तर हेही राजकीय व्यवस्थाच आहे. सगळ्या पुढाऱ्यांच्या आपल्या आपल्या पद्धतीने शिक्षण संस्था या थाटलेल्या आहेत आणि त्या थाटलेल्या व्यवस्था जपण्यासाठी मग या मास्तरांमध्ये त्या मास्तरांमध्ये कशा भांडणं लावून त्या जिल्हा परिषद शाळेचं वजवाटोळ करता येईल यावरच या राजकारण्यांचा डोळा आहे. मग काय केंद्र प्रमुख ताण, गट शिक्षणाधिकारी ताण, बिओ ताण, हे ताण, ते ताण, हे तानातानी ज्या पद्धतीने या शिक्षण विभागाचे ढिंडोडे उडवलेत आणि सर्वसामान्य माणसाच्या मुलांना या शिक्षणापासून ज्या पद्धतीने वंचित करण्यासाठी या भूमिका ठेवण्यात आल्यात ना, त्याच भूमिका आज आम्हाला कोपायला लागल्यात. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं गंगापूर तालुक्यातील किंवा गंगापूर मतदारसंघातील आमदार प्रशांत बंब यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली आणि आपल्या मतदारसंघामध्ये जितक्या शाळा आहेत, जितक्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत किंवा खाजगी शाळा आहेत किंवा जितकी शिक्षण प्रतिष्ठान आहेत, त्यांच्या सगळ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांनी आता ज्या पद्धतीने कौशल्य विकास मूल्यमापन परीक्षा ठेवण्यात आल्यात आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेण्याची संकल्प त्यांनी मांडलाय, त्यामुळे आता कर्तव्यपरायणतेच्या नावावर आतापर्यंत माती टाकणाऱ्या शिक्षकांच्या बुडाला आग लागली. पळू लागलेत, सैरावैरा झालेत.
कारण की आतापर्यंत कुचकामी पद्धतीनं काम करण्याची पद्धत लागलेली आहे. हे 4 शिक्षक असेल तर दोघांच्या अंगावर शाळेचा बोजा टाकून आपल्या मदमस्त पद्धतीने वागण्याची पद्धत लागलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त गलेलठ्ठ पगार उचलायचा, गलेलठ्ठ पद्धतीने काम परिस्थिती दाखवायची, आणि मात्र ज्या लोकांसाठी आम्ही सेवेचं व्रत घेतलंय, ज्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आम्हाला नेमले गेलंय, त्यांच्या आयुष्यावर मात्र माती टाकायचं काम केलंय. बोमलतायत काही युट्यूबवरही बोमलतायत, आंदोलनाच्या माध्यमातून बोमलण्याची तयारी आहे. कारण की चांगल्या कामासाठी आंदोलन करणं हे आम्हाला कधी माहित नाही. पण आमच्यावर अन्याय झाला, आमच्या अधिकारावर गदा आली, आमच्यावर परिस्थिती ओढवली की बोंबलायला सुरुवात. आणि ह्या बोंबलून, अशा पद्धतीचे बोंबलून, विक्टिम कार्ड खेळून, संघटना बांधून आज ज्या पद्धतीची देशाची वाट लावली नाही यांनी, ते वाट लावणीमध्ये या संघटना ह्या मूळ कारणीभूत आहेत. कारण की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या संघटनेवर खऱ्या अर्थानं शासनाने बंदी आणली होती. जे कोणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांना, सरकारी कर्मचारी जेव्हा कर्तव्यावर असताना त्यांना संघटना बांधण्याचा अधिकार नव्हता. पण ज्या पद्धतीने या राजकीय व्यवस्थेने आपले राजकारणाच्या मतासाठी, आपल्या परिस्थितीसाठी, आपल्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या राजकारणाला कसं पोषित करण्यासाठी या सगळ्यांना सगळ्या पद्धतीचे अधिकार देऊन बसले. मग काय, त्या संघटनेच्या नावाखाली एखाद्या अधिकाऱ्यावर एखादी गोष्ट झाली की त्या अधिकाऱ्याला भ्रष्ट, वाईट टाकायचं, त्या माणसाला भ्रष्ट म्हणून सिद्ध करायचं आणि आपल्या पद्धतीनं आपल्या पोळ्या भाजत राहायच्या. त्याच पद्धतीची ही शिक्षण व्यवस्था आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं बेटी पढाओ और बेटी बचाओ या पद्धतीची ब्रीदवाक्य देऊन पंतप्रधानांनी सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणाला महत्व दिलं. ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणावर 12वी पर्यंत विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून दिलंय. पण या घोषणा कागदावर आहेत. या वास्तविक स्वरूपात जेव्हा आम्ही एखाद्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहतो, आणि ज्या पद्धतीने मागे अंकितानं एक पत्र लिहिलं होतं, बोडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी ही अंकिता, त्यांनी स्वर्गीय अजितदादांना पत्र लिहिलं होतं. कारण की बीड जिल्ह्याचे त्यावेळेस पालकमंत्री म्हणून अजितदादा होते. त्या मुलीने लिहिलेलं पत्र खऱ्या अर्थानं शिक्षणाची व्यथा मांडत होतं. परंतु या व्यथा कधीच जनप्रतिनिधींना कळाल्या नाहीत, मात्र ते प्रशांत बंबांना कळाल्या. प्रशांत बंबांनी ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडल्यात आणि ज्या पद्धतीची चौकट तयार केली या शिक्षण व्यवस्थेसाठी, आणि ज्या आगीतून आता शिक्षकांना जायचंय, त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत. म्हणून शिक्षकांमध्ये बोंब सुटली. कारण की कसं आहे की या सगळ्या गोष्टी जरी गल्लेलठ्ठ पगार दिला, सगळ्या सुविधा दिल्या, कर्तव्याच्या ठिकाणी राहण्याची मुभा सोडून तुम्हाला तुमच्या ठिकाणी राहण्याच्या मुभा दिल्या, कागदपत्री सगळं ऍडजस्ट केलं, पण सगळं ऍडजस्ट करून तुम्ही तुमच्या कर्तव्याला ज्या पद्धतीने ऍडजस्ट करतायत ना, ती सगळ्यात मोठी बोंब झालेली. प्रशांत बंबांनी हेच हेरलं. ज्या शिक्षकाला ज्या गावात कर्तव्यावर आहे त्या ठिकाणीच राहण्याची आता त्याला सक्ती करण्यात आली. कारण की घर भाडं किंवा त्या निवासी भाडं भत्ता, ही भत्ता, तो भत्ता, खायला बेल भत्ता, या पद्धतीच्या भूमिका खाऊन खाऊन हे निर्ढावली आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ज्या कर्तव्याला पूर्ण करायचंय, ज्या कर्तव्यामुळं आमच्या देशाची खरी पिढी घडणार आहे, त्यांच्यासाठी फक्त अंगावर, त्यांच्या आयुष्यावर माती टाकण्याचं काम केलं. तर ही शिक्षक मुलं, ही सर्वसामान्य घरातील मुलं, ही गोरगरिबाची मुलं, ही दीनदलितांची मुलं शिकली नाही तर देशाची प्रगती कशी होईल? परंतु आम्हाला पडलंय कुणाचं? ते धनदांडग्यांचं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचं. आज ते पैसा खर्च करून कुठेही शिक्षण घेतील. पण जे ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, जी दगड फोडणाऱ्यांची मुलं आहेत, जी रोज शेतामध्ये राबून शेत मजूर म्हणून काम करणाऱ्यांची मुलं आहेत, त्या मुलांचं दत्तकत्व कोण घेणार? ते घेण्यासाठी अशाच पद्धतीच्या आमदारांना जागं व्हावं लागेल. अशाच आमदारांना पुढे येऊन या शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीने निर्ढावल्यात ना, त्याच्या सगळ्या नसा मोकळ्या कराव्या लागतील. जेव्हा आम्ही प्रवासातून येतो ना, आणि प्रवासातून आल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या अंग पूर्णपणे
मोकळं करण्यासाठी आम्ही मालिश करतो ना, त्या पद्धतीची या शिक्षण व्यवस्थेची मालिश करण्याची वेळ आलेली आहे. जोपर्यंत या शिक्षण व्यवस्थेची मालिश व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत या धमन्यांमध्ये रक्त संचार व्यवस्थित होणार नाही. आणि ज्या पद्धतीने रक्त संचार होईल त्या पद्धतीने मेंदू विकसित होईल, हात बळकट होतील, पाय बळकट होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही चांगल्या पद्धतीच्या सत्कर्माच्या मार्गाला लागू हे समजावं. परंतु हे समजण्याची ताकद कोणात आहे? फक्त माझ्या संस्था वाढल्या पाहिजे, माझ्या परिस्थित्या चांगल्या झाल्या पाहिजे, माझ्या कमाईचे स्रोत मोठे झाले पाहिजेत, यासाठी झगडणारे हे लोकप्रतिनिधी या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी कधी लक्ष घालणार? बंब साहेबांसारखी अक्कल कोणत्या लोकांमध्ये, कोणत्या लोकप्रतिनिधींमध्ये देणार? आणि खऱ्या अर्थाने या मिठाला जागलं पाहिजे. ज्यांनी आपल्यावर विश्वास टाकलाय, आपल्याला ज्यांनी निवडून दिलंय, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे. हीच अक्कल या प्रशांत बंबांकडून सगळ्यांनी शिकावी. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंट्स करून सांगा. आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी जागृत झाले तर देशाची भूमिका बदलेल का, या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल तेही तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.